आम्हाला बा हे पाणी बंद करायचं, काही ना काही सोय करा या नाल्याची. दुसरं काय आहे, नाल्याचं जर असं खोल केलं पाणी जाते. हे झालं उठतं उठतं, आमचे घर झाले ठेंगणे ठेंगणे झालं. त्यानं आमचं लय नुकसान होऊन राहिलं ना. बरं नुकसानाकडे पहा तर जीवाकडे पहा लागते. का जीव घेऊन पहा, असे लहान लहान लेकरं घेऊन कुठे पहा आम्ही. जीवाला लय धोका आहे ना. रातभर आम्ही पाणी आलं ना झोपत नाही. पहिल्यापासून हे ढाबरीत आहे आमचे घर. आणि लोक काही केअर घेत नाहीत. हे मेंबर गिंबर काही केअर घेत नाहीत. आपण म्हणा त्या लढ्या पोळ्याचा राहतो आपण की बाबा हे वस्तू नका करू रे, आमच्या घरात पाणी जाते. नाही नाही, होते ते बरोबर, होते ते बरोबर. असं चपवलं त्या लोकांनी, मेंबर लोकांनी. कालची कशी परिस्थिती होती? कालची तर लय भयानकच होती. पुरं घरात घुसल्या काही त्याचं हेच नाही. हो झालं. कालची परिस्थिती इतकी भयानक होती की आम्ही कधीच पाहिली नाही अशी. 1994 मध्ये असा पूर आला होता, तर त्यापासून तर आता हा असा पूर आलेला आहे. आमच्या घरात 3.5 फूट पाणी होतं. आमच्या घरातलं एवढं नुकसान झालं. आमचे भांडे गेले, आमचे कपडे वाहून गेले, आमचे कामकाजाचे कागदपत्र ओले झाले, म्हणजे निकामी झाले ते कागदपत्र. त्याच्यानंतर आमचे कपाटातले चांगले ओरिजिनल सामान हे ते खराब झालं. फ्रीज जळला, टीव्ही जळली, धान्य गेलं, किराणा गेलं, गहू गेले, सगळं नुकसान झालं आमचं. आणि घरात अशी परिस्थिती होती की असं वाटते की आता घरही पडते ना, आता आपल्याला बस याच्यातच मरा लागते. बाहेर निघायची आम्हाला काहीच परिस्थिती नव्हती. कुकडूनच आम्हाला पाणी असल्यामुळे बाहेर निघता येत नाही. हा रोड एवढा भरून येते की कंबर इतकं पाणी या रोड नसते. जायचं कुठं आम्ही? घरात थांबू शकत नाही, बाहेर बी निघू शकत नाही, अशी परिस्थिती झाली होती. आणि या रोडनं एवढं पाणी काढलेलं आहे. संभाजी चौक, मिलिंदनगर चौक, गुरुवारपेठ, आठवडी बाजार, गोंडवेस, इतक्या गावातलं पाणी बस स्टँड पोलीस स्टेशन पासून हे पाणी या आमच्या रोडनं काढलेलं आहे. याच्या अगोदर जे लोक नगरसेवक नगराध्यक्ष होऊन गेले पण केअर घेतली नाही. मान्सून पूर्व नगर परिषदनं आपल्या सर्व्हिस नाल्या साफ करायला पाहिजे. कोणतेही कर्मचारी सफाई कामगार येऊन नाल्याची साफसफाई झालेली नाही. सगळी गंदगी आहे. त्या गंदगी असल्यामुळे नदीतलं पाणी पास होत नाही. आणि जवळच नदी असल्यामुळे आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे.